जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत खेळाशी संबंधित असलेले जे काही चालू घडामोडीचे प्रश्न जे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात आणि खूप महत्त्वाचे सुद्धा ठरतात. विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. चला तर सुरू करूया आज आपल्या सुविचारांना. आजचा सुविचार: प्रत्येक कठीण येणाऱ्या अडचणी आपल्याला अधिक मजबूत बनवतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा, जे आपल्या परीक्षेस येणाऱ्या खूप उपयुक्त ठरणार आहेत. चला तर सुरू करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1. ऑस्ट्रेलियन ओपन 2025 या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहेत? बघा, ऑस्ट्रेलियन ओपन 2025 या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद लक्ष्य सेन यांनी जिंकलेले आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2. नोव्हेंबर 2025 मध्ये टोकियो येथे होणाऱ्या डेफ ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतीय नेमबाज अभिनव देसवालने कोणते पदक जिंकले आहेत? तर बघा, डेफ ऑलिम्पिक गेम्समध्ये भारतीय नेमबाज अभिनव देसवालने सुवर्ण पदक जिंकलेले आहेत. या प्रश्नाचं सी पर्याय आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने पुरुष हॉकी आशिया कप 2025 जिंकला आहे? बघा, सप्टेंबरमध्ये जो काही पुरुष हॉकी आशिया कप झाला होता त्याचे विजेतेपद हा आपला प्रिय भारत देश आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 4. 2025च्या US ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? बघा, US ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारे कार्लोस अल्कराज हे आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 5. टाटा IPL 2025चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहेत? तुम्ही त्या संघाचा फोटोसुद्धा इथे बघू शकता. तर बघा, टाटा IPL 2025चे विजेतेपद जिंकणारा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूर हा आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर बरोबर होईल. प्रश्न क्रमांक 6. महिला हॉकी आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात कोणत्या संघाने भारताला हरवून विजेतेपद पटकावले? तर बघा, महिला हॉकी आशिया कप अंतिम सामन्यामध्ये चीन या संघाने भारताला हरवून विजेतेपद पटकावलेले आहेत. पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. सप्टेंबर 2025 मध्ये दुलीप ट्रॉफीच्या 62व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे? तर बघा, दुलीप ट्रॉफीच्या 62व्या आवृत्तीचे विजेतेपद मध्य विभाग म्हणजे सेंट्रल झोन या संघाने जिंकलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. श्रीनगर येथे झालेल्या फर्स्ट खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले? तर बघा, फर्स्ट खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवलमध्ये मध्य प्रदेश या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या देशाने पुरुष क्रिकेट आशिया कप 2025चे विजेतेपद जिंकले आहेत? बघा, आशिया कपमध्ये पुरुष क्रिकेटमध्ये भारत या देशाने आशिया कप 2025चे विजेतेपद जिंकलेले आहेत. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. ऑगस्ट 2025 मध्ये कोणत्या संघाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025चा किताब जिंकलेला आहे? तर बघा, साऊथ आफ्रिका चॅम्पियन्स या देशाने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स हा किताब जिंकलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 11. 2025मध्ये कोणत्या खेळाडूने पहिला बुद्धिबळ स्पोर्ट्स वर्ल्ड कप EWC 2025 जिंकला? तर मॅग्नस कार्लसन याने बुद्धिबळ स्पोर्ट्स वर्ल्ड कप जिंकलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 12. प्रो कबड्डी लीगच्या 12व्या आवृत्तीचे विजेतेपद कोणी जिंकले? बघा, आपल्याला परीक्षेमध्ये असे सुद्धा विचारण्यात येतात की 2025 या वर्षामध्ये प्रो कबड्डी लीगचे कितवे आवृत्ती आहेत? तर आपल्याला उत्तर 12व्या आवृत्ती हे करायचे आहेत. तर आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दबंग दिल्ली KC. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ज्यांनी 12व्या आवृत्तीचे विजेतेपद जिंकलेले आहेत. प्रश्न क्रमांक 13. रोलेक्स पॅरिस मास्टर 2025 टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? बघा, रोलेक्स पॅरिस मास्टर या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारे जैनिक सिन्नर हे आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 14. मनामा येथे झालेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025मध्ये भारतीय संघाने किती पदके जिंकली? तर बघा, आशियाई युवा क्रीडा स्पर्धा यामध्ये भारतीय संघाने 48 पदके जिंकलेले आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 15. ऑगस्ट 2025मध्ये कोपा अमेरिका फेमिनिना 2025 हा किताब कोणी जिंकला? तर बघा, कोपा अमेरिका फेमिनिना 2025चा किताब ब्राझील या देशाने जिंकलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 16. पॅन अमेरिकन हॉकी कप 2025मध्ये कोणत्या देशाने पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकले आहेत? तर बघा, पॅन अमेरिकन हॉकी कपमध्ये अर्जेंटिना या देशाने पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी असेल. प्रश्न क्रमांक 17. 2025च्या 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पदतालिकेत भारताचे स्थान काय होते? तर बघा, 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचे 3रे स्थान होते. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. सिनसिनाटी ओपन 2025 या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहेत? तर सिनसिनाटी ओपनमध्ये टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद इगा स्विटेक या खेळाडूंनी जिंकलेले आहेत. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 19. जानेवारी 2025मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न 2024 प्रदान केले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपला पर्याय ए होणार. गुगेश डी यांना, हरमनप्रीत सिंग यांना, प्रवीण कुमार आणि मनू भाकर यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न 2024चा पुरस्कार प्रदान केला आहे. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता, त्यांना हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हाती देण्यात आलेला आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ए होईल. प्रश्न क्रमांक 20. 2025मध्ये कोणत्या राज्यातील महिला हॉकी संघाने सलग दुसऱ्या वर्षी 15वी ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकी अजिंक्यपद जिंकले आहेत? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर झारखंड या राज्याने 15वी ज्युनियर राष्ट्रीय महिला हॉकी अजिंक्यपद जिंकलेले आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर बघा, भारताचा 90वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा इलमपर्थी AR बनलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 22. ऑक्टोबर 2025मध्ये संपलेल्या वार्षिक 21 वर्षाखालील पुरुष हॉकी स्पर्धेत सुलतान जोहर कप 2025मध्ये
भारताने कोणते पदक जिंकले? तर बघा, 21 वर्षाखालील पुरुष हॉकी स्पर्धेत सुलतान जोहर कप 2025 मध्ये भारताने रौप्य हे पदक जिंकलेले आहे. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 23. 2025चा महिला अंध फुटबॉल विश्वचषक कोणी जिंकला? तर बघा, महिला अंध फुटबॉल विश्वचषक भारत या देशाने जिंकलेला आहे. या प्रश्नाचं पर्याय सी हे उत्तर. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या संघाने 125वा इंडियन फुटबॉल असोसिएशन शील्ड 2025 जिंकला आहे? तर बघा, 125वा इंडियन फुटबॉल असोसिएशन शील्ड हा मोहन बागान सुपर जायंट या टीमने जिंकलेला आहे. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 25. 2025 मध्ये कोणत्या संघाने अंडर 20 फिफा विश्वचषक 2025 जिंकला आहेत? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर मोरोक्को या देशाने अंडर 20 फिफा विश्वचषक जिंकलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 26. 2025च्या तिरंदाजी विश्वचषकानंतर भारताचा पदतालिकेत क्रमांक किती होता? तर बघा, तिरंदाजी विश्वचषकानंतर भारताचा 4था क्रमांक होता. पर्याय बी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 27. 2025च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत महिला आणि पुरुष कबड्डीचे विजेतेपद कोणी जिंकले? बघा, महिला आणि पुरुष कबड्डीचे विजेतेपद जिंकणारा संघ भारत हा देश होईल. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 28. कोणत्या संघाने UEFA फुटबॉल सुपर कप 2025 जिंकला आहे? तर बघा, पॅरिस सेंट जर्मन या देशाने UEFA फुटबॉल सुपर कप जिंकलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या खेळाडूने अंतिम फेरीत भारताच्या अनाहत सिंगला हरवून NSW स्क्वॅश वेगा ओपन 2025चे विजेतेपद जिंकले आहे? तर बघा, हबीबा हानी या खेळाडूंनी भारताच्या अनाहत सिंगला हरवून NSW स्क्वॅश वेगा ओपनचा विजेतेपद जिंकलेले आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30. 2025 मध्ये सायपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर तान्या हेमंत यांनी सायपन आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकलेले आहेत. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. मित्रांनो, आपण आणलेले प्रश्न तुम्हाला कसे वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण पुढील व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी अशाच प्रश्नांना बनवून आणू. चला तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 31. 2025च्या झुरिच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले? तर बघा, झुरिच डायमंड लीगच्या अंतिम फेरीत नीरजने रजत पदक जिंकलेलं आहे, म्हणजे सिल्वर पदक जिंकलेलं आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 32. 13व्या नॉर्वे बुद्धिबळ 2025 खुल्या श्रेणीतील विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, 13व्या नॉर्वे बुद्धिबळ 2025च्या खुल्या श्रेणीतील विजेतेपद मॅग्नस कार्लस यांनी जिंकलेले आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 33. ड्युरंट कप 2025 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, नॉर्थ ईस्ट युनायटेड FC या संघाने हा ड्युरंट कप फुटबॉलची स्पर्धा जिंकलेला आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 34. 2025 मध्ये विक्रमी 3 वेळा PFA प्लेअर ऑफ द इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? तर बघा, PFA प्लेअर ऑफ द
इयरचा किताब जिंकणारा पहिला खेळाडू हा मोहम्मद सलाह होईल. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या फुटबॉल संघाने बांगलादेशला हरवून 7वी सेफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2025 जिंकली? तर बघा, फुटबॉल संघाने बांगलादेशला हरवून 7वी सेफ अंडर 17 ही भारत या देशाने जिंकलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36. ICC चॅम्पियनशिप ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, ICC चॅम्पियन ट्रॉफी ही आपल्या प्रिय भारत या देशाने जिंकलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तुम्ही इथं बघू शकता, भारत इथं विजयी संघ आपल्याला दिसत आहे. चला तर पुढच्या प्रश्नाकडं. प्रश्न क्रमांक 37. 2025च्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहे? तर बघा, 2025च्या आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने एकूण 10 पदके जिंकलेले आहेत. या प्रश्नाचं योग्य उत्तर आपलं पर्याय ए होईल. चला तर पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या संघाने 2025चा 41वा स्पॅनिश सुपर कप जिंकला आहे? तर बघा, 2025चा 41वा स्पॅनिश सुपर कप हा FC बार्सिलोना या संघाने जिंकलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 29. ला लीग 2024-25 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, ला लीग 2024-25 फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद सुद्धा FC बार्सिलोना या संघाने जिंकलेला आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40. खेलो इंडिया बीच गेम 2025 मध्ये कोणत्या राज्याने पदतालिकेत अव्वल स्थान पटकावलेले आहे? तर बघा, खेलो इंडिया बीच गेम्स 2025 मध्ये मणिपूर या राज्याने अव्वल स्थान पटकावलेले आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 41. जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 मध्ये कोणत्या देशाने ऐतिहासिकदृष्ट्या 21 वर्षाखालील आणि 18 वर्षाखालील विजेतेपद जिंकले आहे? बघा, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2025 मध्ये भारत या देशाने 18 वर्षाखालील आणि 21 वर्षाखालील खेळाडूने हा पुरस्कार जिंकलेला आहे. हे विजेतेपद जिंकलेले आहे. पर्याय ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 42. फुजिराहो ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? तर बघा, फुजिराहो ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ स्पर्धा ही प्रणव व्यंकटेश यांनी जिंकलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 43. CAFA नेशन्स कप 2025 ही फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली आहे? तर बघा, CAFA नेशन्स कप 2025 ही फुटबॉल स्पर्धा उझबेकिस्तान या देशाने जिंकलेली आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 44. 2025च्या खो खो विश्वचषकात पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर बघा, खो खो विश्वचषकात पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद भारत या देशाने जिंकलेले आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 45. महिला प्रीमियम लीग WPL 2025चा अंतिम विजेता कोणी जिंकला आहे? तर बघा, महिला प्रीमियम लीगचा अंतिम विजेता ही मुंबई इंडियन्स या संघाने जिंकलेला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 46. भारताची 26वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनली आहे? तर बघा, भारताची 26वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर ही सरयू वेलपुल्ला या बनलेला आहे.
पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 47. भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर बघा, भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर हा राहुल व्ही.एस. हे बनला आहे. पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढील प्रश्न क्रमांक 48. कोणत्या देशाने 2025च्या ICC महिला एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद जिंकले आहे? तर बघा, 2025च्या ICC महिला एकदिवसीय विश्वचषकाचे विजेतेपद भारत या देशाने जिंकलेले आहे. पर्याय डी या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 49. 2026 मध्ये होणाऱ्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोणता देश करेल? तर बघा, श्रीलंका आणि भारत हे दोन्ही देश आपल्या 2026 मध्ये होणाऱ्या ICC पुरुष T20 वर्ल्ड कपचे आयोजन करणार आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 50. पहिला BWF इयर बॅडमिंटन वर्ल्ड कप 2025 कुठे आयोजित केला होता? तर बघा, BWF इयर बॅडमिंटन वर्ल्ड कप 2025 मध्ये हा शारजाह संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केला होता. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला अशाच प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.